यस आपण सामना सुरू करूया. दातिवली आणि वाडेकर या दोन संघांमध्ये हा पहिला सामना. वाडेकर या संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलं आहे फिल्डिंग करण्यासाठी जय हनुमान दातिवली या संघाला. अतुल भोईर आणि कपिल पाटील ही जोडी आपण पाहू शकाल. जय जलेश्वर वाडेकर या संघाची ही सलामीची जोडी आणि त्यांना फाईट करतोय जय हनुमान दातिवली संघ. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. या सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिवार मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. अतुल भोईर आणि कपिल पाटील ही जोडी आणि गोलंदाज आहे विनीत मडवी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल आणि मिळते अवांतर धाव आणि या अवांतर धावेने श्री गणेश झाली. जय जलेश्वर वाडेकर या टीमची धावसंख्या आहे बिनबादेक. ऑन साइडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय अतुलच्या बॅटमधून. धावसंख्या 5. सुरुवात खूप चांगली केली वाडेकर या टीमने या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल. सुरेख कमबॅक केले या चेंडूवरती गोलंदाज विनीत मडवीने. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 5. लेफ्ट मोर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रिल करून दाखवतोय पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत. धावसंख्या आहे 5. अतुल भोईर रन मशीन आहे. जय जलेश्वर वाडेकर या टीमची. ड्राईव्ह केलाय इनसाइड आउट. फटका चांगला आपण पाहतोय. कॉपी बुक स्टाईलने खेळतायत. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय अतुलच्या बॅटमधून. धावसंख्या 9. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. 5 षटकांचा सामना आहे. वाडेकर टीमला माहिती आहे दातिवली संघ एक बलाढ्य संघ आहे. पुन्हा एकदा अपिश खेळतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार अतुलच्या बॅटमधून. या तिन्ही गावातील कोणी मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जरी ते उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती बॅटची कडा आहे पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. लाऊड अपील करतायत आणि थर्ड अंपायर रेफर केलेला आहे जतीन भुयाळ सरांनी. जतीन भुयाळ सर आणि निरंजन सावंत सर हे 2 ऑफिशियल पंच या सामन्यासाठी आणि रनआउटसाठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू देखील असेल. बीमर आणि रनआउटसाठी प्रत्येक इनिंगमध्ये तो रिव्ह्यू असेल. यस नॉट आउट आहे आणि मिळते एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 14. चांगली सुरुवात केली आहे जय जलेश्वर वाडीकर या संघाने. या सामन्यामध्ये टॉस जिंकला होता. सकाळचं हे सत्र आहे. थंड हे वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये प्रथम बॅटिंग स्वीकारली. गोलंदाज अनिकेत म्हात्रे येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज अतुल भोईर. क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय अतुलच्या बॅटमधून. दमदार सुरुवात केली आहे अतुल भोईरने. रन मशीन आहे. बॅकफुटला येऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 18. फ्लाइंग स्टार्ट केलाय. वैयक्तिक खेळतोय 17. या धावसंख्येवरती अतुल भोईर. मी आधीच म्हटलं रन मशीन आहे. काल देखील खूप चांगला परफॉर्मन्स केलाय मकर संक्रांत चषकामध्ये याच वाडेकर संघाने. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट सीमारेषेच्या बाहेर चौकार.
बावीस धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. या सामन्यामध्ये 5 चौकार आतापर्यंत अतुलच्या बॅटमधून. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट हॅने खेळतायत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 74, वैयक्तिक खेळतोय 23. या धावसंख्येवरती संघनायक आहे संघाचा सरसेनापती अतुल भोईर. स्वीप केलाय, इनफिल्डच्या वरून गॅप मध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जयेश म्हात्रे आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. दमदार सुरुवात केली आहे जय जलेश्वर वाडेकर या संघाने या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट. क्या बात आहे, लेटकटचा फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अजिंक्य म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित ओम माताडेश्वर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामधील हा पहिला सामना सुरू आहे वाडेकर आणि दातिवली या 2 संघांमध्ये. कपिल पाटील येतोय स्ट्राईक एंडला. पहिल्यांदाच खातं खोलायचं आहे कपिल पाटीलला, कारण की वैयक्तिक खेळतो 29. या धावसंख्येवरती फलंदाज अतुल भोईर. सहा चौकार अतुलच्या बॅटमधून आलेत. खूप चांगली सुरुवात करून दिली आहे जय जलेश्वर वाडेकर या टीमला. स्विच हिट आठवण करून देतोय केविन पीटरसनची आणि चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज मनोजला कमबॅक करावं लागेल, कमबॅक करून द्यावं लागेल दातिवली या संघाला. बाउंड्री आपण चेक करूया पंच. यस, बाउंड्री चेक करूया, कारण की थोडासा डाऊट आहे वाडेकर या टीमच्या खेळाडूंना, कारण की सीमारेषेच्या लगत हा चेंडू अडवलाय. त्यामुळे आपण बाउंड्री चेक करूया. येस पंच, ऑनफिल्ड कॉल द्यायचा आहे आपण, कारण की कॅमेऱ्यामध्ये काही दिसत नाहीये. त्यामुळे 2 धावा असतील या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 32. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट, कीपर बीट, शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅनला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
धावसंख्या आहे 36, 36 धावा. गोलंदाज मनोज, स्ट्राइक इनला फलंदाज कपिल पाटील, ऑन स्ट्राइक. बॅटची कडा आहे टॉप एज, लॉंग स्टॉपच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होते. शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकली चेंडूने. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज कपिल पाटीलच्या बॅटमधून. नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल ओमसाई आगासन आणि जय हनुमान उत्तर शिव या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. गतीमध्ये परिवर्तन, प्लेड ऑन, फलंदाज झाले बाद लागतोय. हा पहिला धक्का. कपिल पाटील बॅक टू द पविलियन. व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1 बाद 40. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 13.33 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे प्रति षटकामागे. खूप चांगली सुरुवात केली आहे. अतुल भोईर वैयक्तिक खेळतो 29. या धावसंख्येवरती त्याला साथ देतोय सिद्धू पाटील. 10 धावांचं योगदान दिलं कपिल पाटीलने वाडेकर या टीमसाठी. 11 चेंडू आणि 29 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. नवीन गोलंदाज आहे विनीत मडवी येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. लॅप स्ट्रोक दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि विशाल होते. शॉट फाईन लेगला चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा, परंतु झेल ड्रॉप होतोय आणि मिळते एक धाव. जीवनदान मिळते फलंदाज अतुल भोईरला. धावसंख्या 41. 41. लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 1 बाद 41 ही धावसंख्या आपण पाहतोय. जय जलेश्वर वाडेकर या टीमची. सिद्धू पाटील ऑन स्ट्राइक. प्रचंड अनुभव आहे सिद्धू पाटील कडे. ऑन साइडला लॉफ केलाय, भिडकावून दिलाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील हा पहिला षटकार येतोय सिद्धू पाटीलच्या बॅटमधून.
47. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस टायमिंग आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक जातील, चेंडूवरती उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे जय जलेश्वर वाडेकर या संघाने. या सामन्यामध्ये टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, लॉंग बिग वे, माइटी षटकार. धावफलकावरती आहेत. अतुल भोईरचा झेल ड्रॉप केलाय आणि त्याची किंमत मोजावी लागते. बॅकफुट लाईन स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 55, 55 धावा. या पुढील सामना आहे जय हनुमान उत्तर शिव विपक्ष ओमसाई आगासन. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल ड्रॉप केलाय. 3 फिल्डर आले होते झेल पकडण्यासाठी आणि मिळते जीवनदान सिद्धू पाटीलला. मिळते त्या 2 धावा वाडेकर संघाला. धावसंख्या 57, 57 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय फलंदाज अतुल भोईर. 15 चेंडू आणि 37 धावा बनवल्यात. विशाल पाटील येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अतुल, जो 13 धावा दूर आहे अर्धशतकापासून. 37 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय विशाल पाटील. लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 57 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्लॉक स्वीप केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते एकच धावा. धावसंख्या 58, 58 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक गोलंदाज विशाल पाटील गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धू पाटील. ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती येत नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे जयेश म्हात्रे. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे विशाल पाटीलने. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय या अंतिम षटकामध्ये. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, अपिश अँड पनिश. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्न 100 मार्क, परंतु यश मिळत नाहीये. फिल्डर होते डीप मध्ये. मयुरेश चौकार येतोय अतुलच्या बॅट मधून.
धावसंख्येवरती बॅटिंग करतोय, त्यामध्ये अजून या 6 धावा ऍड करूया. वैयक्तिक खेळतोय 48 या धावसंख्येवरती. अतुलची बॅटिंग आवडली असेल तर अतुलसाठी एकदा जोरदार टाळ्या. यावीस 48 या धावसंख्येवरती अतुल बाद झालाय आणि सुरेख झेल पकडलाय गलीमध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला मनोजने आणि फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती यश मिळवतोय गोलंदाज विशाल पाटील आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 69 धावा. 2 फलंदाज गमावलेत आणि 70 धावांचं टार्गेट सेट केलंय. आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक विजय पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शंकर म्हात्रे साहेबांचे इथे सन्मान करायचा आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत, कारण की त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. या स्पर्धेमधील पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे ट्रॉफीज असतील, प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच असेल, त्यानंतर सन्मान चिन्ह असतील, शंकरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. स्वर्गीय राधाबाई शंकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ शंकर म्हात्रे आणि अजिंक्य म्हात्रे यांच्याकडून या सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. तर आपण टॉस करूया. ओमसाई आगासन आणि जय हनुमान उत्तर शिव आणि शंकर म्हात्रे साहेबांना विनंती असेल काका आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दातिवली गावचे समाजसेवक राजेश पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तर राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ओमसाई आगासन आणि जय हनुमान उत्तर शिव. काटाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलेला आहे ओमसाई आगासन या टीमने. ओमकार टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोर संघ जय हनुमान उत्तर शिव संघ आहे. या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आगासन संघ. काय म्हणणं असेल आगासन टीम बद्दल, काय सांगशील? असं काय नाही, टीम चालू आहे, चांगला प्रयत्न करू आम्ही. तरी आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन खूपच छान आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. नक्कीच उत्तर शिव संघाचे संघनायक आहेत मनोज पवार. दादा टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. एकाच एंडने आपण ही स्पर्धा खेळवतोय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. या मैदानावरती अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्ही देखील खेळता. ओम म्हाताडेश्वर चषकाचं आयोजन चांगलं आयोजन. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. ओमसाई आगासन या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी जय हनुमान उत्तर शिव या संघाला. तर आपण राजेश पाटील यांचा सन्मान करूया. मंगेश शेलार साहेबांच्या शुभ हस्ते आपण दातिवली गावचे समाजसेवक उद्योजक राजेश पाटील साहेबांचा इथे सन्मान करूया. मंगेश शेलार साहेबांच्या शुभ हस्ते. दोन धावांची पॅनल्टी आहे. ती पॅनल्टी आम्ही जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा ते ऍड करू. दातिवली संघाचं विशेष कौतुक करेन की एकच धाव एक्स्ट्रा आली आहे, ती देखील पहिला चेंडू वाईट टाकला होता.
आणि तिथून एकही एक्स्ट्रा आली नाहीये, परंतु कौतुक करेन अतुल भोईरचं, ज्याने 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून, आउटफील्ड फास्ट आहे, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय. नक्कीच पॉवर प्ले सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करतोय निवृत्ती म्हात्रे हा फलंदाज. इनसाइड आउट आपण पाहतोय, सुरेख फटका, मिड ऑफच्या वरून खेळतायत, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण सर्वेश पाटील होते. मिळतील या चेंडूवरती 3 धावा. नक्कीच चौकार नाहीये विशाल मडवी, कारण की ते सर्व आयोजन समिती आहे. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आमचे ऑफिशियल गुणलेखक आशिष पाटील आणि रणजित पाटील जॉईन आहेत या सकाळच्या सत्रामध्ये. कपिल पाटील लेफ्ट मोर द विकेट. बॅटची कडा आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का जयेश नवीन फलंदाज संघनायक आहे. खऱ्या अर्थाने जय हनुमान दातिवली या टीमची ओळख विशाल मडवीच्या नावाने हा संघ ओळखला जातो. 70 धाव बनवायचे आहेत. विशाल मडवीसाठी सुवर्ण संधी आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्हचे फाउंडर दीपू मुंडे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक विशाल मडवीसाठी. फक्त ही संधी आहे आणि डायरेक्ट हिट केलेला आहे आणि पाहावं लागेल. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे. क्लोज हा निर्णय आहे आणि त्यामुळेच थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. सचिन दादा पाटील यांचं देखील आगमन होत आहे. त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत या पुढीलच्या सामन्यामध्ये. बघा, तिसरा सामना विनिंग या 2 संघांमध्ये असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि तो सामना 4 षटकांचा असेल. फक्त पहिल्या फेरीमधील सामने 5 षटकांचे आहेत. बघूया काय निर्णय येतोय, कारण की डायरेक्ट हिट झालेला आहे. त्यामुळे आपण थोडासा क्लोज हा निर्णय आहे, त्यामुळे थोडासा वेळ घेतोय. खूप चांगली क्वालिटी आहे, तेवढी चांगली क्लॅरिटी आहे. आणि यस, OUT फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. निवृत्ती म्हात्रे बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय हनुमान दातिवली या टीमची 2 बाद 13.
बनवायचे धावा 70. यस, पेनल्टीचे ऍड करून विशाल धावा होतील 14. धावसंख्या आहे 14 आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. अतुल भोईर येत आहेत नवीन गोलंदाज. कॅप्टन आहे संगनायक. या दुसऱ्या षटकामध्ये डायरेक्ट हिट केलं अतुल भोईरने आणि निवृत्तीला माघारी परतावं लागलंय. 70 धाव बनवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने ही सुरुवात खूप चांगली केली, कारण की प्रतिषटकामागे 14ची सरासरी ठेवायची आहे. 14.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्यात दातिवली संघाने. विशाल पाटील येतोय. विशाल पाटील आणि विशाल मडवीला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की 24 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 56 धावा बनवायच्या आहे. ड्राईव्ह केलाय, चाबूक शॉट गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय विशाल पाटीलच्या बॅटमधून. वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. वीस 23. गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा आणि सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल डिप्लाय. फलंदाज झाले बाद विशाल पाटील. बॅक टू द पवेलियन. विक्रम देखील एक खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. स्लॉग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. आणि अतुल भोईरने विशाल पाटीलची विकेट मिळवली. खूप चांगला झेल पकडला सिद्धू पाटीलने यष्टांच्या पाठीमागे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. अतुल भोईर राईट मोर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते याआधी देखील आपण पाहिलं. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग बायच्या स्वरूपात मिळेल 1 धावा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे, कारण की दातिवली या संघासमोर 70
धावांचं लक्ष्य आहे 14.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील प्रति षटकामागे आणि त्या अनुषंगाने ही खूप चांगली सुरुवात दातिवली या टीमच्या माध्यमातून. विशाल मडवी आहे स्ट्रायकिंगला फलंदाज, एक्सपिरियन्स भरपूर आहे, प्रचंड अनुभव आहे विशाल मडवीकडे. यावेळीस बॅकफुटला जाऊन कट केलाय, फक्त दिशा दिली आहे. स्वप्नील भोईर होते आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 25. विशाल मडवी यांच्यासाठी दीपेश मुंडे जे सुपर स्पोर्ट्स लाईव्हचे फाउंडर आहेत आगासनचे, त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, रॉंग वन, गुगली. आपण पाहिलं ऑफ ब्रेक हा चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज अतुलमध्ये. फिरकीचं माहेरघर म्हटलं तर वाडेकर या संघाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 45. 18 चेंडू शिल्लक. सेकंड स्पेल मध्ये या 20 फटका फसलाय. मिस टायमिंग आहे, जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. फिल्डर दूर होते आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि 3री धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विशाल मडवी आणि विक्रम मध्ये खूप चांगला तालमेळ आपण पाहतोय. चतुर चालक आहे विशाल मडवी. सेन्सिबल बॅटिंग विशाल करतोय, कारण की विशालला माहिती आहे 17 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावांची गरज आहे. विक्रम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, एक स्लॉग हिटर आहे, सिक्सर किंग आहे विक्रम. ऑन साइडला मी आधीच म्हटलं सिक्सर किंग आहे आणि विक्रमच्या बॅट मध्ये येतोय हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. आणि स्लॉग हिटिंग सुरुवात केली आहे. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दातिवली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत विक्रमने आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय दातिवली संघाने. 15 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या बनवाव्या लागतील. लेफ्ट मोर द विकेट कपिल पाटील वरती दडपण असेल. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय आणि सुरेख झेल पकडलाय अतुल भोईरने. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. विक्रम बॅक टू द पवेलियन. विक्रम बाद झालाय आणि एकच जल्लोष आपण पाहिला वाडेगर टीमच्या खेळाडूंमध्ये, कारण की विक्रमच्या विकेटचं महत्व माहिती आहे वाडेगर संघाला. 14 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या 2 संघांमध्ये. न्यू बॅट्समन येतोय
अनिकेत म्हात्रे येत आहेत 6व्या क्रमांकावरती. मिस टायमिंग आहे पॉइंटला, नक्कीच कव्हरला क्षेत्ररक्षक होते, शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धावा धावसंख्या एकने पुढे जाईल. 41 धावा, 29 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय विशाल मडवीच्या बॅट मधून. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटक तर धावसंख्या आहे 45. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. नवीन गोलंदाज सर्वेश पाटील येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. जय जलेश्वर वाडेकर या टीमचा ट्रम्प कार्ड हा गोलंदाज आहे. अनेक सामने जिंकून दिलेत याच सर्वेश पाटीलने. 12 चेंडू शिल्लक आहेत, 45 नक्कीच 25 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये विचार केला तर 15.00च्या सरासरीने बनवल्यात 45 धावा. 70 धावांचं टार्गेट सेट केलं होतं जय जलेश्वर वाडेकर या संघाने आणि आता मात्र 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 25 या सामन्यामध्ये. सर्वेश पाटील गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत म्हात्रे. फुलटॉस चेंडू आहे, मिड ऑफला क्लिअर केलाय, लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. टॉप ड्राईव्ह पाहिले आपण. बॅट्समन अनिकेतच्या बॅट मधून येतो हा चौकार. 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा बनवावे लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत. लेग ब्रेक केलं होतं. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता गोलंदाज सर्वेश पाटील मध्ये आहे. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 49. 49 धावा, 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज आहे कारण की विकेट जास्त गमावलेत. 2 फलंदाज बाद झाले होते. वाडेकर या संघाचे इनफिल्डच्या वरून वाईड इश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. आहेत आणि 17 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय हनुमान दातिवली या संघाने. 50 कंप्लीट, 53 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेट. सर्वेश आहे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावबाची संधी, 3 धावा झालेत कंप्लीट. धावा धावा आणि धावा मिळतील या चेंडूवरती. एकूण या 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विशाल मडवी आणि अनिकेत म्हात्रे मध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आपण पाहिलं.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचं आहे. मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद अनिकेत. बॅक टू द पवेलियन. गरज आहे. कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी दातिवली या संघाला, कारण की दातिवली संघाने आतापर्यंत 5 फलंदाज गमावलेत आणि 2 फलंदाज बाद झाले होते पहिल्या इनिंग मध्ये. पाच चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. न्यू बॅट्समन येतोय विनीत मडवी. गोलंदाज सिद्धू पाटील. अनेक सामने जिंकून दिलेत, ते म्हणजेच वाडेकर या टीमला. या सिद्धू पाटीलने चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 61 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय, कारण की विशाल मडवी आणि सिद्धू पाटील मध्ये हे कॉन्टेस्ट. दोघांकडे प्रचंड अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज गुड टीचर हे म्हटलं जातं. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव आतापर्यंत सिद्ध केलाय विशाल मडवी आणि सिद्धू पाटीलने. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. आणि येतोय हा डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू फेकला होता गोलंदाज सिद्धू पाटीलने. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या दातिवली या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल वाडेकर या टीम साठी. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू. व्हेरिएशन आहे आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, आपली क्षमता सिद्ध केली आहे सिद्धू पाटीलने. मी आधीच म्हटलं अनेक सामने जिंकून दिलेत या सिद्धू पाटीलने आणि 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. या सामन्यामध्ये अंतिम षटकामध्ये फक्त 10 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. फक्त 1च धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील मिळवली आहे सिद्धू पाटीलने. 1 धाव आली, ती देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये. 1ही धाव बॅटने आली नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. 2 चेंडू शिल्लक. कंपल्सरी 9 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. विशाल मडवी ऑन स्ट्राइक.
दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑन साइडला खेळतात, फ्लिक केलाय, डीप मधून फिल्डर येतील स्क्वेअर लेगला. एक धाव झाली कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि चौथी धाव देखील पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती चुका केल्यात वाडेकर या संघाने आणि आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे. 5 धावांची गरज. 5 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त बाद झालेत. जिथे 2च धाव होत्या तिथे मिळतील या 4 धावा दातिवली संघाला. एक चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ओम म्हाताडेश्वर चषक म्हाताडी 2024 मधील हा पहिला सामना. प्रेक्षकांचा पैसा वसूल आणि शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना रंगतोय. एक चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज. कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील कारण की विकेट जास्त गमावलेत दातिवली संघाने. आतापर्यंत सिद्धू पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. एक चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम. शोधो क्वालिटी क्रिकेट. जर षटकार म्हणून सामना जिंकून दिला विशाल मडवीने. 1100 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना लाईव्ह पाहत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच जर षटकार म्हणून सामना जिंकून दिला विशाल मडवीने तर नक्कीच दीपू मुंडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सुपर स्पोर्ट्स लाईव्हचे फाउंडर आहेत दीपेश मुंडे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. विशाल मडवीला जर गोल्डन षटकार लगावला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. एक चेंडू. 5 धावांची गरज. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू केला होता आणि येतोय हा डॉट बॉल. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय जलेश्वर वाडेकर या संघाने. वाडेकर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु इथल्या प्रेक्षकांची मन जिंकलेत दातिवली संघाने. दातिवली संघाचं कौतुक आणि आभार. हार्ड लक. पुढील स्पर्धेसाठी आपण देऊया. दातिवली संघाला शुभेच्छा आणि पुढील सामन्यासाठी